म्हणजे तुम्ही सही करणारच नाही? मी नाही करणार सही. अहो सकाळपासून त्या वंचनकडनं काही झालंय का? ती शाळा वाचवता वाचवता नाकी नऊ आलंय आपल्या. आता काही डोकं फोडायचं का तुमच्या समोर? का आमच्या आयुष्याचा तमाशाच करायचं ठरवलंय तुम्ही? काय करायचं या घराचं मला काही कळेनाच झालंय बाबा. तुम्ही जरा गप्प बसा. या माणसाचं मला काय सुद्धा कळत नाही. बघा या बघा, ही छप्पर आता 100% आमच्या डोक्यावर राहत नाही. गेलं आमचं सगळं गेलंय आता. बघा दारात लक्ष्मी येऊन उभी आहे. अहो पैसे त्यांच्याकडे, पण ह्यांना नाही घ्यायचे. का नाही घ्यायचे? कारण ह्यांनी ठरवलंय ही एवढा मोठा घर आम्हाला नको. आम्हाला रस्त्यावरची थंडीच पाहिजे. हा काय माहिती या माणसाचं किती कर्ज काढून ठेवलं. ही घर तर कर्जात जाणारच आहे. नाही आता आम्ही की नाही थंडीत कुडकुडून मरणारच आहे. एक काम करते मी की नाही, मी आता जीवच देते. फास लावून घेते आणि जीवच देते. त्याशिवाय यांचं समाधान होणार नाही. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? मग स्पष्ट सांगायचं. कशाला एवढी लांबड लावायची? नाही आता राहत मी. काय करतेस तू? काय का बसा. काय सांगू नका मला. दीपा ऐक माझं. काय मला कुणाचं ऐकायचं? आणि इकडे दोरे सोड. दीपा अगं काय खुळपीळ लागलाय काय तुला? होय लागलंय. अगं शांत हो की जरा दीपा. मी पाय पडते बाई तुझ्या. नको असं करू बाई. तुम्ही काय सांगू नका मला. मी मेल्याशिवाय ना तुमच्या घराला शांती मिळणार नाही. आणि बिना आईचं लेकरू किती दिवस राहणार आहे. मी माझ्या पोराला पण माझ्या बरोबर घेऊन जाते. अगं बाई नको करू असं. ऐक माझं. मी जिकडे जाईल तिकडे माझं लेकरू माझ्या सोबत येईल. त्याशिवाय तुमच्या घरात शांतता राहणार नाही. बस. बस झाला तमाशा. बस. करतो मी सह्या. मला वाटलं नव्हतं माझ्या एवढ्याशा चुकीमुळं कुणाला जीव द्यायची वेळ येईल. करतो मी सह्या. करतो. नाही हा व्यवहार होणार नाही. दादा ऐका तर, मी काय म्हणते ऐका ना. हे बघा अहो मला आता पैशांची लय गरज आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला जास्त पैशांनी द्या आणि मग नंतर तुमच्या प्रॉफिटने विकून टाका. अहो मी घेऊन ठेवली आणि नंतर कस्टमर नाही आलं तर उगाच माझं पैसे अडकून राहतील ना. नाही होणार व्यवहार. या तुम्ही. अहो आम्ही आणत असलो तरी आम्ही कधी स्वतःला अनाथ मानत नाही. कारण तुम्ही आणि ही शाळा आमची आईबा आहे. माझ्यासारखी दुसरी चिंकी इथं आली आणि ही शाळा नसली तर तिला कोण घेणार आहे? उद्या आमची शाळा उद्या आमची शाळा उद्या आमची शाळा उद्या आमची शाळा. अहो एवढ्या पैशात तुमचं पुढचं सगळं आयुष्य आरामात जगू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं तर नवीन घर बांधू शकता तुम्ही.
कारण तुम्ही आणि ही शाळा आमची आईबा आहे. 15 दिवस, ओनली 15 days. रेने, आता कुठून पैसे आणायचे ग? मी भाऊंना प्रॉमिस केलं होतं, निदान एका हप्त्याची पैशाची तरी जुळवणी झाली पाहिजे. भाऊ भाऊ असं नका करू भाऊ. भाऊ ऐका की. भाऊ दामिनी मॅडम, ही शाळा आमचा अभिमान आहे. जोपर्यंत आम्ही आहोत ना, तोपर्यंत ही शाळा दिमाखात उभी राहणार. भाऊ उठा की. भाऊ मी पण जरा पाणी आण की गं. अहो, कोणीतरी डॉक्टरला फोन करा की. अहो, डॉक्टरला फोन करा. आता देवीच आपल्याला काहीतरी मार्ग दाखव. ए सावी, असं रिकाम्या हातानं चाललाय वे देवीला? अगं आईसाठी फुलं घेऊन जावा. काय ग पोरी, तुझा चेहरा कसा उतरलाय? सगळं ठीक आहे ना? अहो मावशी, काहीच ठीक नाहीये. अहो हिने एवढ्या सगळ्यांच्या जाहिरातींची कामं केली, रील बिल बनवली, कुणाचे पैसे ऍडव्हान्स न घेता सगळ्यांची कामं केली, आणि आता हिला जेव्हा पैशांची गरज आहे तेव्हा कोणच पैसे द्यायला तयार नाही. आमच्या कामाचा पण मोबदला असतोयच की, तर त्यातनं जे व्हायचंय ते होणारच असतंय. पण खरं सांगते तुम्हाला, हिचं काम सगळ्यांना आवडलेलं काय. आता पैसे द्यायची वेळ आल्यावर असं का वागायलात काय माहिती. अगं पण ते माझा व्हिडिओ का काय तर केलं होतंच नव्हतं तेव्हा? काकी अहो, मी ते काम म्हणून नव्हतं बनवला, ते तर तुम्हाला थोडा हातभार लागावा म्हणून बनवलेला. अगं पण तू माझी मदतच केलीस ना व. मग तू आता अडचणीच्या वेळेला देवीच्या दारात आल्यावर मला मदत करायला नको? तर देवी रागावल की माझ्यावर. हा बघ, माझ्याकडे बघते काय आहे. ठीक आहे. नाही काकी नको. अगं घे. अहो काकी, आई आई
कुठं होतास तू? हे काय सगळे कपडे घाण झाल्यात? पाक कपडे फाडून झालायस की. नवीन कपडे घ्यायचं आणि मातीत घालायचं आणि फाडून यायचं. काकी घ्या. अगं राहू दे. अहो राहू द्या, माझ्याकडनं बारक्याला एक नवीन शर्ट घ्या. चुकून फाटला असेल बिचाऱ्याकडनं. धरा घ्या ठेवा. माझी मदत आता देवीच कर. भाऊ 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 उठा की. भाऊ भाऊ उठा की. भाऊ भाऊ उठा की. भाऊ अरे देवा, सही झालीच नाही वाटतं. आता आपला प्रोजेक्ट पूर्ण होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. ते भाऊराव आणि त्यांची ती नात सावी, दोघांकडे आता एकच पर्याय उरलाय, शाळा सोडून देणं. मदतीचा एकही हात नाही पोचू दिला मी त्यांच्यापर्यंत. लोनचं होईल आता, काय अडचण नाही येणार. काय आपण लोन घेतोय? लोक म्हणतील मुजुमदार गरीब झाले, चेष्टा करतील चेष्टा. दादा, कसं असतं, बँक ही आपल्यासारखी लोकच चालवतात. मॅनेजर साहेब, हा, मी तुमच्या बँकेत फिक्स डिपॉझिट करतोय 15 कोटी रुपयांचं. धन्यवाद. दामिनी मॅडम एकदम मास्टर माइंड आहे धैर्य साहेब. हॅलो. भाऊरावांना अटॅक आलाय. काय? तू तू तिकडे थांब, मी पोचतो लगेच. काय झालं? काही अर्जंट आहे? ते भाऊराव सही करताना कोसळले, हार्ट अटॅक आलाय वाटतं त्यांना. विषय एंड. एकदा का म्हातारं गेलं, सगळा गुंता सुटलाच. त्या म्हाताऱ्याला शेवटचं मरताना बघू. चान्स नको सुटायला. चल. गेले? असं काय ते? आत्ता चहा करायला सांगितलं आणि लगेच निघून पण गेले. आले पण आणि गेले पण. बरं, गेले तर गेले, तसाही काय फरक पडतोय कोणाला? असं का म्हणतेस? अगं नीता, तिथून कोणी पाहिलं तर काय? अवंती, जा जरा बिस्किट घेऊन ये लवकर. नीता असं का म्हणालीस?
काय ना ताई, अहो आता घरात कोणी नाही तर आपण आपले 2 क्षण जगून घ्यायला नको काय? तसंही घरात सगळे असताना आपला श्वास सुद्धा आपला नसतोय. ही एखादी गोष्ट आपण आपल्या मर्जीने करावी. त्यामुळे आता आता आपलंच राज्य आणि आपलीच मर्जी. चहा घ्या. मी तर तू ना. मी नीता राणी आणि तुम्ही अवंती राणी. घ्या घ्या बसा, चहा घ्या. वा, काय कमाल चहा केलाय. कोणी केलाय? आमच्याकडनं त्यांचं कौतुक. रामू काका, जरा गरमागरम तुपातल्या जिलेबी बनवा. आमची जिलेबी खायची लय इच्छा झाली आहे. रामू काका, या घरातले रामू काका आपणच आहोत. विसरलीस होय? या घरातल्या सोना कमी, कामवाल्याच जास्त आहोत. अजून किती दिवस असं चालणार आहे कुणास ठाऊक. अहो, तिसरी सून येईस तोपर्यंत एकदा का ती आली ना, ह्यांची तिने अशी मस्त जिरवली पाहिजे ना, ह्यांच्या नाकावर टिचून उभी राहिली ना, मग सगळं आपल्या हातात येते बघा. आणि एकदा का सगळं आपल्या हातात आलं, मग काय एक नाही असं 4 रामू काका ठेवणार. किती? 4. ताई, मी काय म्हणते माहितीये का, त्यातला एक कमी करून आमच्या ह्यांनाच ठेवते. काय म्हणताय? काय हो, असं काय बघताय? नाही, कौतुकानं पाहतोय. इतकी मनानं कशी काय ग स्ट्रॉंग तू? कालच आईने इतकी मोठी शिक्षा केली, तरी पण आज अशी हसतेस, खिदळतेस. कसं काय करतेस? आता बाईचा संसार म्हटल्यावर सगळं जमून घ्यावं लागतंय. मनात किती दुःख असलं ना, तरी ओठावर मात्र हसूच असायला पाहिजे. तुम्हाला ती बहिणाबाईंची कविता माहितीये काय? मी नेटवर वाचलंय आणि पाठ केलंय. त्या म्हणतात की, माझं सुख हंडी झुंबर टांगलं, माझं सुख हंडी झुंबर टांगलं, माझं दुःख तळघरात कोंडलं. कसल्याही दुःखात सुखाची शक्यता नाकारता येत नाही, कारण हीच शक्यता माणसाला जगायला शिकवते. आता देवीकडे एकच मागणं आहे, ह्या घरात तिसरी अशी सून येऊ दे जी या मुजुमदारांचा सगळा माज उतरवेल. देवी, तू सर्वज्ञानी आहेस बघ. तुला तुझ्या लेकरांच्या मनातलं सगळं कळतं, न सांगता पण. आजपर्यंत माझ्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींमध्ये तू माझी साथ दिलीस. आता मला तुझी गरज आहे. माझ्यासाठी तुला या गाभाऱ्यातून बाहेर यावंच लागेल. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. तूच मार्ग दाखवू शकतेस. अगं, हे तुला ताई तू तू कधी आली? अगं, कंपनीने ज्या इव्हेंटसाठी पाठवलं होतं तो काही संपायचं नावच घेना. आणि मला बी देवीचं दर्शन घ्यायचं होतं. म्हटलं वेळ काढून देवीचं दर्शन घेऊनच येऊ.
सावी, अगं डोळ्यात असं पाणी का? एवढी सुंदर पोरगी तू आणि रडतेस कशाला? तुला तर माहितीच आहे दादा वहिनी कसे आहेत. आणि अगं आमच्या घरावर नोटीस आली आहे. 15 दिवसाच्या आत पैसे नाही भरले तर बँकवाले आमचं घर जप्त करतील. दुसरीकडे शाळेचं असं झालंय. काय करावं ना काय कळतच नाहीये बघ मला. म्हणून देवीच्या दर्शनाला आले होते. म्हटलं आता तूच काहीतरी मार्ग दाखव. सावे, मला एक सांग की तू ते रील्स बिल्स बनवतेस ते सगळं ठीक आहे, पण तू अशी फिक्स नोकरी का बघत नाहीस? नोकरी? हा, हे बघ आमची की नाही PR ची कंपनी आहे. तुला करायची इच्छा असेल तर मी तिथं जॉब देऊ शकते तुला. तू तिथं नोकरी कर, चांगला अनुभव पण मिळेल आणि पैसे पण मिळते. आम्हाला पण असं छोटे छोटे फीचर बनवणारे लागतात. आमचं असं कॉर्पोरेटसाठी फिल्म्स बनवायचं चॅनल आहे. पण जमल का तुला? म्हणजे तसं जमत असेल तर सांग. काही अगं आता या क्षणाला मला जे जमल ना ते सगळं करायला तयार आहे बघ मी. आणि शेवटी घरच नसेल तर मग बाकीच्या गोष्टींचा काही उपयोगच नाही. ओके डन. मग आत्ताच तुझी सरांशी भेट घालून देते. थँक्यू. थँक्यू काय अगं. चल रिने, मी पटकन जाऊन येते. बस बस. सावी, ऑल द बेस्ट. थँक्यू. चल ताई, आले. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये होऊ दे चर्चा. हा जॉब मिळणं माझ्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे. देवी आई, माझं सिलेक्शन होऊ दे.